नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड सी ई टी रिझल्ट 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, यावर्षीपासून आपल्या बी एड सी ई टी सेलने रिझल्टचा जो क्रायटेरिया आहे तो थोडा बदलला आहे. त्यामध्ये रॉ स्कोअर आणि फायनल स्कोअर या दोन बाबी आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत, पाहायला मिळणार आहेत. या संदर्भात आलेलं आपलं सी ई टी सीचं नोटिफिकेशन कशाप्रकारे आहे ते आपण पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रो, आपली जी 4, 5 व 6 मार्च 2024 रोजी जी आपली परीक्षा झाली आहे 3 सत्रामध्ये प्रत्येकी दिवशी, तर याची रिस्पॉन्स की आपल्याला 1 एप्रिलपासून म्हणजे उद्यापासून पाहायला मिळणार आहे. आपण कोणते आन्सर्स दिले आहेत आणि त्यांचे स्टँडर्ड आन्सर्स कोणते आहेत हेही आपल्याला चेक करता येणार आहेत. तसेच रिस्पॉन्स कीमध्ये आपल्याला काही अडचणी वाटल्यास, क्वेश्चनमध्ये अडचणी वाटल्यास आपल्याला क्वेश्चनसुद्धा काय करता येणार आहेत, रिफ्लेक्ट करता येणार आहेत. ते सी ई टी सेलच्या निदर्शनास आणून देता येणार आहेत. ती सुविधा आपल्याला सी ई टी सेलने उपलब्ध करून दिलेली आहे. तर चला पाहूया आपल्या रॉ स्कोअर आणि फायनल स्कोअर या संदर्भात आलेलं नवीन सी ई टी सेलचं नोटिफिकेशन. आपण स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या सी ई टी सेलचा लोगो, तसेच सी ई टी सेलचं कोटेशन. स्कोअर कॅल्क्युलेशन मेथोडॉलॉजी फॉर सिंगल सेशन सी ई टी 2024 हे आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. आणि सी ई टी सेलच्या ज्या सी ई टीज आहेत त्यामध्ये सी ई टी सेल हॅज कंडक्टेड एक्झामिनेशन इन वन ऑर सिंगल शिफ्ट फॉर बी एड, एम एड, एम पी एड सी ई टीज 2024. ऑल द कॅन्डिडेट्स वेअर गिवन द सेम सेट ऑफ क्वेश्चन्स. तर सर्व विद्यार्थ्यांना जे क्वेश्चन सेट देण्यात आले आहेत ते द डिफिकल्टी लेवल ऑफ द ऑल क्वेश्चन पेपर, सगळे जे सेशन्स म्हणजे आपले 9 सत्रामध्ये जे पेपर 3 दिवसामध्ये झालेले आहेत, तर हे 3 दिवसात 3 याप्रमाणे 9 जे पेपर झालेले आहेत ते सर्व त्यांची लेवल जी होती ती सारखी होती असं त्या वाक्याचं म्हणणं आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपर ॲडमिनिस्टर्ड was same for all the candidates. Then about the raw scores will be published based on the performance of all who appeared for the examination. तर त्या सत्रामध्ये आपली जी शिफ्ट असेल म्हणजे पहिल्या दिवशी पहिली शिफ्ट किंवा शेवटच्या दिवशी शेवटची शिफ्ट, तर त्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्याचं जे स्कोअर आहे विद्यार्थी मित्रो त्याप्रमाणे आपला रिझल्ट फॉर्म्युलेट होणार आहे. एक्झाम्पल, सपोज द टेस्ट वॉज हेल्ड इन सेशन फर्स्ट. एखाद्याची टेस्ट जर पहिल्या सेशनमध्ये झाली असेल, द एक्झामिनीज ॲज पर डिटेल्स गिवन बिलो. तर सेशन फर्स्ट, डे फर्स्ट, बॅच फर्स्ट अशा प्रकारे जर असेल तर त्या बॅचला विद्यार्थी किती होते त्याप्रकारे आपला रॉ स्कोअर तिथं फॉर्म्युलेट होईल व त्यावरून आपल्याला फायनल स्कोअर दाखवला जाईल, दिला जाईल. तर फायनल स्कोअर विल बी पब्लिश ॲज फॉलो. कशाप्रकारे तयार होईल, सर्वप्रथम आपल्याला बॉक्समध्ये म्हणजेच टेबलमध्ये पाहायला मिळते रोल नंबर, त्या दिवशीचे रोल नंबर, त्या शिफ्टमधले रोल नंबर, एक्झामिनी नेम, आपलं त्यात नावसुद्धा असणार आहे, तिथं नाव दाखवलेले नाहीत. त्यांनी ABC 1 2 3 4 5 अशा प्रकारे ते आपल्याला कोड नेममध्ये दाखवले आहेत. आपल्याला ज्यावेळेस आपली रिस्पॉन्स की पाहायला मिळेल त्यावेळेस आपल्याला आपलं पूर्ण नाव यामध्ये पाहायला मिळेल. देन टोटल क्वेश्चन्स, तर 100 मार्क्सचाच पेपर सर्वांना होता हे आपणास सर्वांना माहीत आहे. देन अटेम्प्टेड क्वेश्चन्स, तर त्या विद्यार्थ्यांनी किती क्वेश्चन्स सॉल्व केले, तर मॅक्झिमम म्हणजे जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी 100 क्वेश्चन्स सॉल्व केलेच असतील. तर त्याप्रकारे आपल्या क्वेश्चनचा नंबर तिथे येईल. कुणी 100 केले असेल, कुणी 90 केले असतील, कुणी 75 केले असतील. त्याप्रमाणे अटेम्प्टेड क्वेश्चन नंबर इथे आलेला पाहायला मिळेल. आणि ह्या सोडवलेल्या 100पैकी, सोडवलेल्या 90पैकी किंवा 75पैकी त्याचे किती क्वेश्चन्स इनकरेक्ट होते, म्हणजे किती क्वेश्चन्सचे आन्सर्स त्याने चुकीचे दिले हेही आपल्याला इथं दाखवलं जाईल. त्यानंतर करेक्ट आन्सर्स, तर किती क्वेश्चनला त्यांनी करेक्ट आन्सर्स दिले होते त्याची संख्या आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर टोटल स्कोअर, तर त्या विद्यार्थ्याला किती स्कोअर, किती मार्क्स मिळाले याप्रमाणे आपले कॅल्क्युलेट्स केले जाणार आहेत. आणि अजून एक बाब आपल्याला इथं दिली त्यांनी, नोट रोल नंबर्स अँड स्कोअर प्रोव्हाइडेड इन द अबो टेबल आर ओनली फॉर रिप्रेझेंटेशियल
पर्पज हे आपल्याला फक्त दाखवण्यासाठी त्यांनी दिले असं त्यांचं म्हणणं आहे. तर इथं आपल्याला ज्यावेळेस आपला स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळेस आपल्याला इथे आपले नाव पाहायला मिळतील. कॅन्डिडेट्स नेम, एक्झामिनी नेम म्हणजेच परीक्षार्थी नाव असं ज्याला आपण म्हणत असतो ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर अशाच प्रकारच्या अजून अपडेटसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. तसेच उद्यापासून प्रदर्शित होणारी म्हणजेच 1 एप्रिल 2024 प्रदर्शित होणारी आपली जी आन्सर रिस्पॉन्स की आहे तीही आपण चेक करा. तर विद्यार्थी मित्रो, आपल्या CET-सेलच्या वेबसाईटवरती म्हणजेच CETSEL.MahaCET.org ही जी आपली वेबसाईट आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला लॉग इनचा जो ऑप्शन आहे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपण आपलं हॉल तिकीट काढताना जसं लॉग इन केलं होतं म्हणजेच आपला रजिस्टर्ड असणारा जो ईमेल आहे तो ईमेल आपल्याला एनरोल करायचा आहे. त्यानंतर त्याचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण तिथं एनरोल करून म्हणजेच ईमेल ॲड्रेस टाकून फक्त रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेसनेच आपल्याला तिथे ते ओपन होणार आहे, लॉग इन होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ईमेल आपल्याला टाकावा लागेल, पासवर्ड आपल्याला टाकावा लागेल. पासवर्ड जर आपला हरवला असेल किंवा विसरला असेल तर फॉरगेट पासवर्ड हा आपल्याला ऑप्शन वापरून तिथं आपण जो नंबर म्हणजेच मोबाईल नंबर आपल्या ईमेलला जो दिलेला असतो त्यावरती आपल्याला OTP येऊन आपल्याला फॉरगेट पासवर्डवरून काय करता येतो, नवीन पासवर्ड सेट करता येतो. याप्रमाणे आपल्याला ते लॉग इनमध्ये जाऊन आपले जे रिस्पॉन्स की आहे ज्याला आपण रिस्पॉन्स आन्सर की म्हणतो ती आपल्याला पाहता येईल, चेक करता येईल. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. तसेच आपल्या ज्या सर्व लहान सहान ज्या अपडेट्स आहेत आपल्या ॲडमिशन संदर्भात आपल्या चॅनलवरती नक्कीच आपल्याला मिळत राहतील. कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही नक्की आपल्या प्रश्नाला उत्तरे देऊ. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.